अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. गायतोंडे आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि त्यावेळी त्या ठिकाणी चिंचोके असतात. गायतोंडे त्यांना एका महत्त्वाच्या फाईलबद्दल विचारतात. तर चिंचोके सांगतात की ती फाईल अजून तयार झालेली नाही आहे, 2 दिवसांनंतर पाठवून देतो. तर गायतोंडे म्हणत असतात की जर अर्जुन सर ऑफिसमध्ये येणार असतील तर त्यांच्यासोबतच पाठवून द्या. मात्र त्यावर चिंचोके जरा रागातच म्हणतो की अर्जुन सर इन्स्पेक्टर आहेत, अशी छोटी मोठी कामं आता त्यांना सांगायची का? त्यावर गायतोंडे म्हणतात की मला तसं म्हणायचं नव्हतं, पण जर ते ऑफिसमध्ये आले तर त्यांची आणि अपर्णा मॅडमची भेट होईल. मात्र चिंचोके काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. ते म्हणतात की काही गरज नाही आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय, 2 दिवसांनी अर्जुन सरांचा साखरपुडा आहे. ते दुसरं लग्न करत आहेत आणि ते ऐकून गायतोंडेंना तर मोठा धक्काच बसतो. ते चिंचोकेंसोबत बोलण्याचा प्रयत्न करतात की अर्जुन सरांनी आणि अपर्णा मॅडमनी एकत्र यायला पाहिजेत. ते दोघे एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. मात्र चिंचोके म्हणत असतो की परफेक्ट आहेत नाही तर परफेक्ट होते, आणि जर खरंच परफेक्ट असते ना तर गेली 7 वर्ष एकमेकांपासून दूर राहिले नसते. त्यावर गायतोंडे म्हणतात की तुम्ही खूप निगेटिव्ह बोलताय, असं वाटत नाही का? तर चिंचोके म्हणतात की निगेटिव्ह नाही, जे खरं आहे ते बोलतोय. आणि त्यामुळे मग गायतोंडे तेथून निघून जातात. मात्र ते मनाशी म्हणत असतात की नियती, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू प्लीज अर्जुन सरांना आणि अपर्णा मॅडमला एकत्र आण. तर दुसरीकडे सिम्बा एका माणसासोबत आनंदनगर पोलीस स्टेशनपर्यंत येतो आणि मग त्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये जातो. त्यावेळी त्या ठिकाणी चिंचोके झोपलेला असतो आणि ते बघून सिम्बा त्यांच्या शूजचे नॉड एकमेकांना बांधतो आणि मग मोठ्याने चिंचोकेंना आवाज देतो. त्यामुळे चिंचोके पटकन जागे होतात. मात्र ते चालायचा प्रयत्न करणार इतक्यात तोंडावर पडतात. त्यामुळे सिम्बा हसू लागतो. तर चिंचोके त्याला विचारत असतात की हे तुझंच काम आहे वाटतं. मात्र सिम्बा म्हणतो की नाही, मी तर आत्ताच इथे आलोय. तर चिंचोके म्हणतात ठीक आहे, पण मग तुझं काय काम होतं छोटू? आणि ते ऐकून सिम्बा मोठ्याने ओरडून म्हणतो की छोटू नाही, माझं नाव सिम्बा आहे. आणि मग त्यानंतर चिंचोके त्याला विचारतात पण तुझं काम काय आहे? तर अमोल त्यांना अर्जुनबद्दल विचारतो. तो म्हणत असतो की आमचे मास्टर कुठे आहेत? त्यावर चिंचोके म्हणतात कोण मास्टर? तुला शाळेत जायचं होतं का? त्यावर अमोल सांगतो नाही, जे समर कॅम्प घ्यायचे ते. आणि मग चिंचोके त्याला अर्जुनबद्दल सांगतात आणि विचारतात की तुझं त्यांच्याकडे काय काम होतं? त्यावर अमोल सांगतो की माझे बाबा हरवले आहेत आणि त्यांना शोधायचं आहे. मला मास्टरांनी सांगितलं होतं की ते हरवलेल्या माणसांना शोधतात. आणि मग तो अर्जुनचं चित्र चिंचोकेंना देतो आणि अर्जुनचं चित्र बघून चिंचोकेंच्या पायाखालची जमीनच सरकते. ते अमोलला विचारतात की बाळा, तुझं नाव काय आहे? आणि त्यावर अमोल सांगतो की अमोल अपर्णा. आणि ते ऐकून चिंचोकेंना धक्काच बसतो. अमोलला मिठी मारतात. तर अमोल त्यांना सांगत असतो की माझे बाबा हरवले आहेत, मला त्यांना शोधायचं आहे, तुम्ही प्लीज मास्तरांना सांगा ना त्यांना शोधायला. आणि त्यावर चिंचोके मनाशी म्हणतात की आता अर्जुन सर यामध्ये अडकता कामा नये, काही झालं तरी त्यांना याच्याबद्दल काही कळता कामा नये. आणि मग ते अमोलला सांगतात की मास्टर एका कामात आहेत, तुझ्या बाबांना मी शोधतो. मात्र अमोल हट्टाला पेटतो. तो म्हणतो की तुम्ही आधी त्यांना फोन करा. त्यामुळे मग चिंचोके अर्जुनला फोन करतात. अर्जुन आणि सिम्बाचं बोलणं होतं. अर्जुन सिम्बाला सांगतो की 2 दिवसांनी माझ्या घरी मोठा कार्यक्रम आहे, त्यानंतर मी तुझ्या बाबांना शोधेल, पण तोपर्यंत चिंचोके काकांना शोधू दे आणि कार्यक्रमासाठी तू नक्की ये. त्यावर अमोल हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो. त्यानंतर मग चिंचोके त्याला घरी सोडतात. तर दुसरीकडे अर्जुनच्या घरी त्याच्या साखरपुड्याची तयारी सुरू असते. आणि त्यावेळी रुपाली स्वप्नीलला विचारते की आपण अपर्णाला सुद्धा बोलवायचं का? त्यावर स्वप्नील विचारतो कशासाठी? आता हा सगळा विषय संपला आहे ना? तर रुपाली म्हणते की तिला पण कळायला हवं ना, तिला तिच्या कर्माचं काही फळ मिळाले ते. मात्र स्वप्नील तिला स्पष्टपणे सांगतो की अपर्णा किंवा सरकार यांच्यापैकी कोणीही मला आता नको आहे. तू उगाच डोक्यात कोणते तरी विचार आणू नको. आणि आपणच अर्जुनला सांगितलंय ना, आता भूतकाळातून बाहेर पड, मग तू आता यात कशाला अडकतेस? मात्र रुपाली म्हणत असते की त्या अपर्णाने आपल्याला आपल्या अमोलपासून 7 वर्ष दूर ठेवलं, आता मी तिला अमोलपासून दूर करणार. मात्र ते ऐकून स्वप्नील तिला समजावतो आणि असं काही न करण्याचा सल्ला देतो. मात्र रुपाली काही ऐकत नाही. ती म्हणते की अपर्णाने जेवढा त्रास आपल्याला दिला आहे ना, तेवढाच त्रास मी तिलाही देणार. तर दुसरीकडे बापू आणि दिप्या अप्पीसोबत बोलत असतात
आणि त्याच वेळी अमोल त्या ठिकाणी येतो. त्याने अर्जुनचं ते जुनं शर्ट घातलेलं असतं आणि तो चित्रसुद्धा घेऊन आलेला असतो आणि ते चित्र बघून तर सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि मग त्यानंतर अमोल त्यांना सांगतो की आता मी या चित्राच्या मदतीने माझ्या बाबांचा शोध घेणार. त्यावर ते सगळेजण फक्त हो म्हणतात आणि मग त्यानंतर अमोल झोपण्यासाठी जातो. मात्र तो अपर्णाला सांगत असतो की मी हे शर्ट घालूनच झोपणार. हे शर्ट घालून झोपल्यावर मला असं वाटतं की मी बाबांना मिठी मारूनच झोपलो आहे. आणि मग अमोल तेथून गेल्यावर अप्पी रडायला सुरुवात करते. बापू आणि दिप्या तिला समजावत असतात की तू एकदा अर्जुनसोबत बोल, अमोलला त्याची गरज आहे. मात्र अप्पी म्हणते की अर्जुन जे काही करतोय ते बाबांसाठी आणि मला खरंच खूप भीती वाटते. जर मी बाबांशी काही बोलायला गेले आणि त्यांना काय झालं तर मग मी काय करू. आणि समजा मी अर्जुनला अमोलबद्दल सांगितलं आणि त्याने फक्त त्या एकट्याचा स्वीकार केला, मला सोडून दिलं तर मग मी काय करू. मला खरंच खूप भीती वाटते. ती पूर्णपणे खचून गेलेली असते. तर बापू तिला समजावतात. अप्पी रडतच त्यांना मिठी मारते. तर त्यावेळी अमोलही तिथे आलेला असतो आणि मला असं रडताना बघून त्यालाही वाईट वाटतं. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी डॉक्टर कदमांचं चेकअप करतात. त्यांची तब्येत व्यवस्थित असते आणि मग ते कदमांना उद्याच डिस्चार्ज देण्याचं ठरवतात. त्यामुळे कदम खुश होतात आणि मग त्यानंतर ते अर्जुनकडे बघत त्याला सांगतात की आत्ता जा आणि आर्यासाठी चांगली अंगठी घेऊन ये. मात्र त्याआधी तुझ्या बोटामध्ये असणारी ही अंगठी आता काढून ठेव. त्यावर अर्जुन नाराज होऊनच हो म्हणतो आणि तेथून बाहेर पडतो. दुसरीकडे अपर्णा तिच्या अंगठीकडे बघत म्हणत असते की आता या अंगठीला काढावं लागेल. मात्र जरी अंगठी काढली ना तरी तिचे व्रण कायम राहतील, जशी मनावरचे व्रण कायम आहेत तसे. तर दुसरीकडे अर्जुन त्याच्या बोटातील रिंग काढण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ती अंगठी काही निघत नाही. त्यामुळे चिंचोके त्याला विचारतात की ही अंगठी तुम्ही काही चिटकवली आहे की काय. दुसरीकडे गायतोंडे अपर्णाच्या केबिनमध्ये येतात आणि तिला त्या फाईलबद्दल विचारतात. अपर्णाने फाईल वाचलीच नसते. ती खूप गोंधळून जाते. तर गायतोंडे तिला शांत करत म्हणतात की मॅडम तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, शांत व्हा. तर दुसरीकडे अर्जुन चिंचोकेंना म्हणत असतो की अपर्णा एवढी बदलेल मला खरंच वाटलं नव्हतं. तिने सगळंच मागं सोडून दिलंय. खुशाल तिने घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करून ते मला पाठवले सुद्धा. तर चिंचोके म्हणत असतो की अपर्णा मॅडमनी जेव्हा आसगाव सोडलं ना तेव्हाच त्यांनी सगळं मागे टाकलं, फक्त तुम्हीच अडकून बसलात. तर दुसरीकडे गायतोंडे अपर्णाबद्दल बोलत असतात आणि तिला एकदा अर्जुनसोबत बोलण्याचा सल्ला देतात. मात्र अपर्णा नकार देते. तर दुसरीकडे अर्जुनही चिंचोकेंना सांगतो की आता मला अपर्णाला भेटायचं नाही आहे. आता मी सगळं मागे सोडायचं ठरवलं आहे ना, मग यातून बाहेरच पडतो आणि मग तो त्याच्या बोटातील रिंग काढून टाकतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.